नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर मित्रांनो, आज आपण बघूया CSS बॅकग्राऊंड प्रॉपर्टीज. तर बॅकग्राऊंड प्रॉपर्टीजमध्ये भरपूर प्रॉपर्टीज आहेत मित्रांनो. तर पहिली प्रॉपर्टी आहे कलर, बॅकग्राऊंड कलर. त्याच्यानंतर दुसरी आहे बॅकग्राऊंड इमेज. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे बॅकग्राऊंड रिपीट. त्याच्यानंतर चौथी आहे बॅकग्राऊंड अटॅचमेंट आणि पाचवी आहे बॅकग्राऊंड पोझिशन. आणि ही जी प्रॉपर्टी आहे मित्रांनो शेवटची, तर ही कॉम्बिनेशन ऑफ ऑल दिस प्रॉपर्टीज आहे. म्हणजे वन लाईन मध्ये आपण सगळ्या या प्रॉपर्टीज आपण या प्रॉपर्टीद्वारे देऊ शकतो. हे सगळं आपण बघूया पुढे व्हिडिओमध्ये पुढे. चला तर मग सुरुवात करूया. तर मी विज्युअल स्टुडिओ कोड ओपन करतोय. तुम्ही बघू शकता सध्या आता बॉडी आहे, तर बॉडीला आपण एक एक प्रॉपर्टीज द्यायचा प्रयत्न करूया. तर सुरुवातीची प्रॉपर्टी आहे बॅकग्राऊंड कलर. तर आपण एक काम करूया, सुरुवातीला याला बॅकग्राऊंड कलर देऊया. तर इथे मी एक बॅकग्राऊंड कलर चांगल्या पद्धतीचा इथे देतो. ठीक आहे. ते बॅकग्राऊंड कलरच्या काही प्रॉपर्टीज आहेत, जसं की RGB आहे. हे फंक्शन आहे. याच्यामध्ये सुरुवातीची व्हॅल्यू आहे रेड, दुसरी व्हॅल्यू आहे ग्रीन आणि तिसरी व्हॅल्यू आहे ब्ल्यू. तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर ही व्हॅल्यू आहे या फंक्शनमध्ये, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. तर रिफ्रेश करून बघूया. तुम्ही पाहू शकता बॉडीचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो हा जो आपण सेट केलेला आहे तो सेट झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे बॅकग्राऊंड इमेज. तर बॅकग्राऊंड इमेज आपण आणखी एक प्रॉपर्टी आहे, ही एक प्रॉपर्टी देऊन बघूया काय होतंय. तर बॅकग्राऊंड इमेजला URL थ्रू आपण ऍक्सेस करू शकतो कोणती इमेज. तर ही favicon.png नावाची मी इमेज दिलेली आहे. तर इथे स्ट्रिंग असणार आहे मित्रांनो. स्ट्रिंगमध्ये तुम्हाला द्यावं लागणार आहे जी काही रिलेटिव्ह पाथ आहे ती त्या इमेजची. तर जेव्हा मी याला बॅकग्राऊंड इमेज दिल्यानंतर रिफ्रेश करेल, तर तुम्ही बघू शकता ही इमेज रिपीट होत आहे मित्रांनो. ठीक आहे. तर तिसरी प्रॉपर्टी आपली आहे बॅकग्राऊंड रिपीट. या बॅकग्राऊंड रिपीटमध्ये आपण कंट्रोल करू शकतो की इमेज कोणत्या पद्धतीने रिपीट व्हायला पाहिजे किंवा रिपीट व्हायलाच नाही पाहिजे. ठीक आहे. तर याच्या काही चाइल्ड प्रॉपर्टीज आहेत 4. तर ते तुम्हाला सांगतो. बॅकग्राऊंड रिपीटमध्ये सुरुवातीला आहे नो रिपीट. तुम्ही जेव्हा नो रिपीट करता त्यावेळेस ही जी इमेज आहे ती रिपीट होत नाही. एक सिंगल इमेज रेंडर होते ब्राउझरला. त्याच्यानंतर दुसरे आहे रिपीट. ती रिपीट जी आहे ही बोथ साईडला रिपीट होते. एक तो हॉरिझॉन्टली सुद्धा रिपीट होते आणि व्हर्टिकली सुद्धा ही रिपीट होते. तुम्ही पाहू शकता ही हॉरिझॉन्टली रिपीट झाली आणि व्हर्टिकली सुद्धा रिपीट होत आहे. जेव्हा मी याला थोडं ठीक आहे, तर हे जेव्हा मी याला थोडं झूम आउट करतो तर त्यावेळेस तुम्ही बघू शकता ही जी इमेज आहे जसं जसं मी झूम आउट करतोय तसं तसं ही हॉरिझॉन्टली सुद्धा रिपीट होते आणि व्हर्टिकली सुद्धा रिपीट होते, हे आपल्याला दिसते. तर झूम मी इन केल्यामुळे हे दिसत नव्हतं, मी झूम आउट केल्यानंतर हे दिसतंय. तर याला आपण आपण हँडल करू शकतो कोणत्या पद्धतीनं. तर सुरुवातीला आहे बॅकग्राऊंड रिपीट एक्स. तर बॅकग्राऊंड रिपीट एक्स मध्ये काय होतं, जेव्हा मी याला रिफ्रेश करतो तर ती फक्त इमेज हॉरिझॉन्टली रिपीट होते. ठीक आहे. फक्त हॉरिझॉन्टली रिपीट करण्यासाठी आपण बॅकग्राऊंड रिपीट एक्स ही प्रॉपर्टी देतो. त्याच्यानंतर आहे बॅकग्राऊंड रिपीट वाय. जेव्हा तुम्ही बॅकग्राऊंड रिपीट वाय देता त्यावेळेस ही हॉरिझॉन्टली रिपीट न होता ही व्हर्टिकली रिपीट होते. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि याला रिपीटच करायचं नाहीये तर आपण नो रिपीट हे तिथे ऑप्शन देतो. ही बॅकग्राऊंड रिपीटची नो रिपीट ही व्हॅल्यू आहे. तर या व्हॅल्यूने इमेज रिपीट होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बॅकग्राऊंड अटॅचमेंट. ठीक आहे. तर बॅकग्राऊंड अटॅचमेंट मध्ये दोन प्रॉपर्टीज आहेत. बॅकग्राऊंड अटॅचमेंट मध्ये एक आहे फिक्स्ड आणि एक आहे स्क्रोल. तर तुम्ही फिक्स जेव्हा देसाल तर या बॅकग्राऊंडच्या स्क्रोलमध्ये ती इमेज स्क्रोल होत नाही, तर ती इमेज त्या पोझिशनला फिक्स्ड होऊन जाते. तुम्ही बघू शकता मी स्क्रोल करतोय बॉडीला, बॉडी टॅगला, पण ही इमेज स्क्रोल होत नाहीये. तर ती का, तर ती इमेज फिक्स झालेली आहे. तर जेव्हा मी इथं स्क्रोल देईल आणि सेव्ह करेल त्यावेळेस ही जी इमेज आहे ही सुद्धा बॉडीच्या स्क्रोल सोबत ही इमेज सुद्धा स्क्रोल होईल. याला मी आणखी थोडं लहान करतो आणि याला थोडं रिसाइज करतो.
तर तुम्ही बघू शकता ही इमेज स्क्रोल होतीये. आता तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर आहे बॅकग्राऊंड पोझिशन. तर ही बॅकग्राऊंड पोझिशन जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे आपण आपल्या इमेजची पोझिशन सेट करण्यासाठी. तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड पोझिशन जेव्हा मी देणार तर याची प्रॉपर्टीज असते एक्स आणि वाय, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. तर एक्स ॲक्सिसला आपल्याला व्हॅल्यू द्यायची आहे राईट आणि वाय ॲक्सिसला आपल्याला व्हॅल्यू द्यायची आहे टॉप. ठीक आहे. तर राईट टॉपला ही इमेज जी आहे ती मूव्ह होणार. ठीक आहे. तुम्ही बघू शकता एक्सला ही गेलेली आहे म्हणजे हॉरिझॉन्टली ही गेलेली आहे राईटला आणि व्हर्टिकली ही आहे टॉपला. तसंच हॉरिझॉन्टली जी आहे ती राईट आणि व्हर्टिकली जी आहे ती बॉटम. म्हणजे इथे जर ती इमेज घ्यायची असेल आपल्याला तर इथे व्हर्टिकली आपल्याला व्हॅल्यू द्यावं लागेल बॉटम. तर ही जेव्हा मी व्हॅल्यू बॉटम देईल त्यावेळेस ही जी इमेज आहे ही इमेज येणार आहे खाली म्हणजे राईट बॉटम साईडला ही इमेज येईल. आता सेम लेफ्ट आणि बॉटम जर घ्यायचं असेल आपल्याला तर इथे सेम राईटच्या जागी आपल्याला लेफ्ट जर दिली आपण लेफ्ट व्हॅल्यू जर दिली तर ही लेफ्ट आणि बॉटम साईडला ही इमेज इथे येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटची प्रॉपर्टी आहे बॅकग्राऊंड. तर बॅकग्राऊंड जी आहे ही शॉर्ट हँड आहे या सगळ्या प्रॉपर्टीजला. जेव्हा मी इथे बॅकग्राऊंड देणार फक्त बॅकग्राऊंड त्याच्यानंतर मी सुरुवातीला ही व्हॅल्यू देणार RGBची जसं बॅकग्राऊंड कलर. त्याच्यानंतर देणार बॅकग्राऊंड इमेज URL. त्याच्यानंतर देणार बॅकग्राऊंड रिपीट नो रिपीट. त्याच्यानंतर देणार स्क्रोल. त्याच्यानंतर देणार लेफ्ट बॉटम जी बॅकग्राऊंड पोझिशन आहे ती. आणि याच्यामध्ये मधामध्ये कुठेच आपल्याला सेमीकोलन द्यायची गरज नाही. सेमीकोलन आपण शेवटी दिलं तरी चालतंय. तर याला मी कमेंट आउट करतो. हे CSSचे कमेंट आहेत मित्रांनो, याद्वारे आपण कमेंट करू शकतो. तुम्ही बघू शकता सेम प्रॉपर्टीज याला अप्लाय झालेल्या आहेत. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही इन्स्पेक्ट करू शकता. याला राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करता. इन्स्पेक्ट केल्यानंतर बॉडी टॅगला सिलेक्ट करायचं. इथे बॅकग्राऊंडची जर एक्सपांड केली मी प्रॉपर्टी तर इथे तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड रिपीट नो रिपीट अटॅचमेंट स्क्रोल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड कलर आहे हा. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड इमेज आहे. त्याच्यानंतर पोझिशन एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे लेफ्ट साईडला आहे आणि पोझिशन वाय म्हणजे बॉटम साईडला आहे आणि बॅकग्राऊंड रिपीट आपण नो रिपीट दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बॅकग्राऊंड साईज आहे. त्याच्यानंतर आपण समजा इथे कव्हर जर दिलं सेव्ह केलं एक सेकंड ही इथे प्रॉपर्टी नसणार आहे. तर एक प्रॉपर्टी आहे जी मी याच्यामध्ये दिलेली नाहीये तर ती आहे बॅकग्राऊंड साईज. जर आपण इथे बॅकग्राऊंड साईज दिलं ठीक आहे. याचे कंटेन आणि कव्हर या दोन प्रॉपर्टीज आहेत. जेव्हा मी कंटेन केलं आणि सेव्ह केलं तर ही जी इमेज आहे ही जसं जसं मी रिसाईज करेल तसं तसं ही इमेज सुद्धा स्वतःला रिसाईज करते. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता मी या स्क्रीनला मोठं करतोय तर ही इमेज सुद्धा मोठी होऊन जाते. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. जसं जसं मी याला लहान करतोय तसं तसं इमेज सुद्धा ही लहान होत जाते. आणि बॅकग्राऊंड साईज मी जेव्हा कव्हर करतो तेव्हा ही इमेज जी आहे ती लहान मोठी होत नाही. ती इमेज जी आहे ती इमेज स्वतःच पूर्ण जेवढा अवेलेबल स्पेस आहे तेवढा अवेलेबल स्पेस म्हणजे त्या कंटेंटमध्ये ती इमेज स्वतः फिट होऊन जाते. ठीक आहे. तर ही एक प्रॉपर्टी आहे मित्रांनो बॅकग्राऊंड साईज. तर इथे आपण याला कंटेनच देऊया जेणेकरून ती इमेज प्रॉपरली रिसाईज व्हायला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. तर तुम्हाला तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला मला नक्कीच कळवा. तुमच्या कमेंट्स येऊ द्यात व्हिडिओला. त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका.